आई जगदंबे, माझ्या सुनेच्या पोटी पोरगा येऊ दे बघ. पहिली पोर तुझं रूप समजून पदरात घेतली म्या, पण आता या येळेला तिला पोरगाच होऊ दे ग. अगं थोरातांना पोरगा देऊन म्या मोकळी झाले, पण आता पुढच्या दिव्याची वाट पेटू दे ग आई. वंशाचा दिवा चालता राहू दे बघ. हे बघ आई, कोल्हापूरला येऊन तुझ्या पायावर घातल्या बिगर पोराचं नाव ठेवलं नाही म्या. तुला 16 मोत्यांची न चढवीन ग मी, पण माझ्या कुसुमला पोरगा होऊ दे, पोरगा होऊ दे. काही म्हणा कुसुम, मोठी भाग्याची आहेस बघ तू. काही कशाला म्हणा, आहेच मी भाग्याची. म्हणून तर माहेर सुटल्यावर मायेची सावली देणाऱ्या सासूबाई मिळाल्यात मला. जावानंदांचा त्रास कुठे या? सासू तिकट असली तरी गोड बोलतीय ना. अगं ए बायानो, गप्पा कसल्या मारताय? चला भरा भरा वाट्या भरून घ्या. कवा धरणं सून अवघडली आहे माझी. या बाया, माहेरची वटी बी आली बघा. या या या, बसा ना. नाही म्हणजे लवकरच निघालो होतो, पण तुम्हाला तर माहितीच आहे ना एसटीचं. अहो समजा एसट्या मेल्या फुल भरूनच यायच्या. कशी आहेस पुरी? बरी आहेस ना? हो आई, कधी एकदा तुला पाहते असं झालं होतं. तब्येत लई खराब झाली तुमची वंस. असंच असतंय ग बया, पोराच्या वागताला असंच असतंय. पोरगा आईचं समजा रक्त वडून घेतोय. म्हणजे पोरगा येण्याआधीच त्रास द्यायला लागतोय व्हय? असं काही नसतं, असं फक्त लोक बोलतात. तसंच असतं. या वक्ताला तिला पोरगाच होणार आहे. प्राची, मोठ्या माणसांच्या तसं बोलू नये बाळा. बोलू द्या तिला. अहो भरा भरा वाढणं, चुरू चुरू बोलणं हवंच पोरीच्या जातीला. न तर निभाव कसा लागणार? चला 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 लवकर, माहेरची वटी भरून घ्या लवकर. निर्धार की. दारू पाजणाऱ्याचं कर भलं. ए बाबांनो, जेवढी प्यायची तेवढी प्या. आम्हाला घरी जाताना फुल टाईट व्हायला पाहिजे. काय मग काय र, आज काय एकदम स्पेशल? आता त्याचे हे सांग त्याला. अरे आज कुसुम वहिनीचं म्हणजे आपल्या केदारच्या बायकोचं हे वटी हा. वटी भरण्याचा कार्यक्रम आहे. म्हणजे एकदम लगोलग. लगोलग कशाला बाबा, 4-5 वर्ष थांबलो होतो की. बघा किती टेचाच बोलतोय. जर तू 4 वर्षाचा उपास घडला याला. ए शिर्या गप्रे, उगाच नको त्या रस्त्याला घेऊन जाऊ नका. एक तर आमच्या आयुष्यामध्ये मायला तो साबुदानाच आहे. बाजारामधलं मटण खाल्ल्या बिगर रग जिरतच नाही आपली. स्पेशल अनुभवी गाडी आहे आपला केदार. आणि आता परत एकदा दुसरा पोर झालं. पोर नाही पोरगाच व्हायला पाहिजे. ते काय आपल्या हातात असतोय वैर. अरे देव देईल तेच पत्रात पाडून घ्यायचं. अरे बाबा, देवानं पहिले पोरगे दिले की नाही, गोड मानून घेतले की नाही. ते काय नाही, या वक्ताला पोरगा पाहिजे म्हणजे पोरगाच पाहिजे. असं नसतंय का? अरे दुनिया बदलली आता. पोरात आणि पोरीत काय बी फरक राहिला नाही बघ आता. ए तू उगाच टकुर फिरू नको रे. ए पोरगा म्हणजे कसा कुळाचा दीपक असतो तो, कळ का रे? याच्या डोक्यामध्ये काय शिरणार म्हणा. आणि पोरगी म्हणजे कशी कुलदेवटी मायला दुसऱ्या कुळामध्ये जाणारी. म्हणजे तुला कुलदीपक पाहिजे? तुला कुलड्युटी चालणार नाही? अजिबात चालणार नाही. अरे ड्युटी म्हणजे काय, कुठं बी पेटवता येते. स्वयंपाकाला मास्करा सांगणार एवढंच काय, संडासात बी पेटवता येते. पण देवघरामध्ये पेटवत्यात तो दिवा. म्हणून कुलदीपकच पाहिजे. अगं बस घे रे प्रकाश, तुला गोड बडीशेप आवडते ना? वंस, किती दगदग करतायचा, बसा व्हायच. अगं बसलेच होते एवढा वेळ, आणि आता मला चालायला हवं. चालले नाही तर पंचायत व्हायची माझी. मला त्यातलं काय बी कळत नाही बाई. मग आता कळायचं बघा. काय रे प्रकाश, 1.5 वर्ष झाली लग्नाला, आता तरी बारशाची मानाची साडी मिळू देत मला. पाळणा हलण्याचं बघा आता. अगं ताई, ते मानाची साडी बाई
माझी मान कशाला अडकवती चक्रात? अरे वेडा का खुळा तू हं? अगं मी शहाणा आहे. अगं प्राचीला अजून उजवायचे. तुला समजत ठाव आहे ना. आणि शेतीत पण का राम नाही राहिला हल्ली. आणि हिरीवर पंप बसवाया माझे आबा पैसे देणार आहेत. नुसत्या राहताना कितीशी जमीन वली होते. अगं ते राहू दे तिकडे आपलं. तू तू तुझं सांग ना. केदारराव कुठे गेले? आल्यापासून दिसले नाहीत. अरे दिवसभर शेतावरच असतात. हम्म. रात्र होते परताला त्यांना. आणि गडी माणसावर विश्वास ठेवून चालत नाही असं म्हणतात. हे पैसे घे. ठेव. 1000 रुपये आहे. अरे मला कशाला 1000 रुपये हं? अगं असू दे ना. नको मला. आणि आई बाबा मला काहीच कमी पडू देत नाही. आणि हे तर माझी खूप काळजी घेतात. खरंच ठेव तुझ्याकडे. ताई मी देतोय तर नाही म्हणू नको ना. आता नको म्हणते ना मी. हा भरल्या वट्टीची बहीण आहे तुमची. उगी तिचं मन कशाला मोडता. ठेवा ते पैसे. लक्ष्मीला वारं लागतं या. बघ प्रकाश, तिला कळते पण तुला कळतच नाही. ठेव ते पैसे. ठीक आहे आता. तू म्हणती म्हणून ठेवतो. पण तुला काही बी कसली बी गरज लागली मी आहे. अगं पाठचा असलो मग काय झालं. मी हा भाऊ आहे तुझा. तुम्ही म्हणजे लईच मोठा समारंभ केला व अगदी डोळ्याचं पारणं फिटलं बघा. अगं डोळ्याचं काय जिभेचं मी पाडलं फिटले. आता मी इतकं खाल्लंय की 2 दिवस काय खायला नको. अहो काहीतरीच काय बोलताय. जरा मळ्यातून फेरफटका मारा. बघा कशी कडाडून भूक लागते ती. अहो पोरीच्या वक्ताला तुम्ही बी केलत ना सगळं. आता पोरगा यायचा, वंशाला दिवा यायचा, तर कोड कौतुक करा न ग. काय व रखमाबाई. ताई आता काय सांगू तुम्हाला. पण तुमच्यासारखी माणसं भेटली. माझ्या कुसमीचं भाग्य लई थोर बघा. अहो तुमची कुसमी आहे तशी कुणाची. तर काय. अहो आज बी पोरीनं रुपया काढला तवाच मी देवीला कौल लावला. म्हटलं पोरीच्या पोटी पोरगा येऊ दे, तुझ्या पायावर आणून घालीन. आता आमच्या धाकलेल्या बी तुमच्यासारखं घर मिळालं म्हणजे आम्ही दोघं बी वारी करायला मोकळं. इथं आजूबाजूला कोणी नाहीये. अंधार पडलाय. अशा वेळी जर तुझा हात धरून तुला जवळ ओढली तर काय करशील? तुझ्या मिठीत येईन. ये ना मग. शहाणपणा करू नकोस हं, मला राग येईल. आई ग. काय झालं? मला जीवे मारण्याची सगळी हत्यारं आजच वापरण्याचा बेत दिसतोय तुझा. म्हणजे हे लाल लाल ओठ, काळे काळे डोळे आणि हे धारधार नाक, गुरे गुरे गाल, या सगळ्यामुळे मी आधीच खाया. त्यात तुझं आजचं हे रूप म्हणजे मी अर्ध मेलाच. आणि रागावलेस की विचारू नका. जीवघेणी दिसतेस रागावल्यावर. सांगा राणी साहेब मी करावं तरी काय? राजे साहेब आता एकच करा. आपल्या लग्नाचं लवकरात लवकर बोला. वहिनीची डिलिव्हरी झाल्यावर सांगणारे मी आहे का? होकार देतील त्या? अगं भाचा असलो ना तरी सख्या मुलापेक्षा जास्त आवडताय मी आईचं. म्हणून तर आई म्हणतो मी तिला. माझ्या मनाविरुद्ध कधीच वागणार नाही. असंच होऊ दे रे बाबा. किती घाई लग्नाची. प्राचीबाई शोभतं कसं वागणं. ए ए प्राची प्राची उद्या कॉलेजमध्ये भेट ग. ओ बहिणाबाई काय म्हणताय कॉलेज? कॉलेज चाललंय. ए प्राची चाललंय म्हणायचं नाही. तुला BA व्हायलाच हवं. मला कॉलेजात जाता आलं नाही. माझ्या नशिबाने मला असं सासर मिळालं. सगळी देव माणसं आहेत ग. पण हल्ली सगळ्यांना BA BCom मुली लागतात. तू खरंच सुखी आहेस ना? अगं हो ग. असं समज ना की मला दुसरे आई बाबाच मिळाले. लग्न ठरलं ना तेव्हा सगळे म्हणायचे की सासू कितीही आईसारखी असली ना तरी आई कधीच नसते. पण आज मी म्हणते सासू ही आईसारखी नाही तर आईच असते. खरंच ग. खूप चांगली आहेत ही माणसं. आता त्यांच्या मांडीवर नातू दिला ना की मलाही त्यांना आनंद दिल्याचं समाधान मिळेल. आणि हे पितृऋणातून मोकळे होतील. अगदी आईसारखं बोललीस. तीही सारखं हेच म्हणत असते. वंशाला दिवा दिला की बाईला स्वर्गाची दारं मोकळी होतात. ह पोरी. कुसुम ए कुसुम आले आले. फोन आहे तुझा. हा. अगं अगं हळूहळू. या अवस्थेत जरा जपावं जीवाला.
इतक्या रात्री कुणाचा फोन? मानसीचा. हॅलो. इतक्या रात्री मी मानसी. काय ग मानसी, तू आली का नाही आज? अगं बारशाला येणारच आहे मी. बरं मला सांग, कसा झाला आजचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम? ते मी का सांगू? सुरेश म्हणालाच मला कुसुम चिडणार म्हणून. तो सुरेश बिचारा अगदी साधा आणि सरळ आहे ना, म्हणून तुझं हे सगळं समाजकार्य चालवून घेतोय. तर तो साधा आणि मी फोडणीची असत ना. नुसती फोडणीची नाही, तर तिखट मिरचीवर गरम मसाल्याची फोडणी असतो. मानसी, तुम्ही दोघं जर साधे असले असतात ना, तर मुंबईत तुम्हाला लोकांनी विकून खाल्लं असतं. आणि वर स्वस्तात गेलं म्हणून बोंबाई मारली असती. ए हसतेस काय? बोल ना. अगं ए कुसुम, हे आले वाटतं. मानसी, मी तुला उद्या फोन करते. अगं एवढं काय? बोल ना. अगं मानसी, ते मळ्यावरनं थकून येतात, मी त्यांना जेवायला वाढते. मी उद्या फोन करते. हा. आमची कुसुम म्हणजे अगदी आदर्श बायको. अहो आले हो. हम्म. चला आधी 2 घास खाऊन घ्या. दिवसभर किती कष्ट करता तुम्ही. चला. अगं बस तू इथं तू बस अहो, इथं बस म्हणले ना. बस. एवढं पोट घेऊन कशा पाहिजे धावा धाव करते तू? हा, गप आराम करून सोडावा माणसानं. अहो आता घरात एवढा मोठा कार्यक्रम झाला, तुमच्या तोंडाला गोडाचा घास नाही लागला तर मला बरं वाटेल का? बोलली बोलली बाई माझी. माझी नको काळजी करतो. अख्खं कोंबडं खाऊन आलोय मी. आणि एकदा का आपल्याला पोरगा झाला की नाही तर तोंड तर गोड होणारच ग. पण पोरगा पाहिजे बरं का आपल्याला. पोरगाच पाहिजे. आता ते काय आपल्या हातात असतं, आणि असं असलं असतं तर कुणाला मुलगीच झाली नसती. ए उगा शिकलेल्या बायकोचा तोरा दाखव ना ग. पोरगा पाहिजे म्हणून बोललो ना. पोरगाच पाहिजे. पहिल्या टायमाला गाय केली, आता दुसऱ्यांदा नाही करणार. म्हणजे मांजरीची म्याव म्याव नाही पाहिजे मला. वाघाची डरकाळी पाहिजे. काय अहो असं काय बोलताय तुम्ही? आधीच सांगून ठेवतो, नाही नंतर म्हणायचं नाही नवऱ्याने नख काढली म्हणून. मला तर बाई काळजीच वाटायला लागली. ए काळजी फिकीर काय बी करायची नाही. फिकीर करणाऱ्याच्या पोटी पोरी जन्माला येतात आणि जलंबर फिकीर करायला लावतात. मस्त खाओ प्याओ. पण तुम्ही पूर्वी कधी असं बोललाच नव्हतात. अगं बाई, बी पेरायच्या आधी पिकाची बोलणी कशा बाई करायची म्हणून गप बसलो होतो. आता झालंय समज पेरून बिरून. ये मस्त पैलवानगडी दे आपल्याला, मग काम फत्ते. कळ की नाही? अगं 2 महिने ये चुटकी सरशी निघून जातील. मग जन्माला येईल माझा छावा, केदारनाथ थोरातांचा मुलगा. ये रे बाबा माझ्या बाळा, ये रे बाबा, ये रे वाट बघतो रे बाबा, वाट बघतो रे बाबा. हॅलो, हा मी प्रकाश बोलतोय. हा काय कधी नेलं आईला? बरं 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 सांगतो आईला सांगतो. या आई काय रे? चल, काळजी मिटली. माझी पोरगी मोकळी झाली. अगं आत्तास कुठं नेलंय त्या आईला दवाखान्यात? अरे मग काळजी मिटली कसली? आत्ता तर काळजी सुरू झाली. अरे असं बघत काय उभं राहिला? चला चला, काम हात पाय पाहिजेत लवकर. ज्योती, ये ज्योती, देवा मोर साखर ठेव बाय. अरे तू काय बघत उभा राहिला? आता लवकर तयार होऊन जाऊन ये की. अगं भाई, पण तू काय एवढी गडबडून जाती? तुला नाही कळायचं? चल निघ. अरे झाड म्हटलंय तर पाहुणं कोणी येणार म्हण. ते तसलंच आहे. आई भवानी, पोरीची लाज राख माझ्या. या खेपेला तरी पोरगच येऊ दे पोटाला. बघू. एक मिनिट सिस्टर, लेबर रूमला घ्या तिला. तारीख उलटून गेली ना तिची, तिला एक्झामिन करावं लागेल. चल ग बाई, 2 पायावर उभी राहा. अहो चालवत नाही की काय तिला? पालखी आणा ना तुमच्या सुनेसाठी. दुसऱ्या वेळची आहे ना ती. चला. अहो दुखेल तेव्हा तर तुम्ही मोकळ्या व्हाल ना. चल ग चल. पोरी, माझ्या खांद्यावर हात ठेव, म्या नेते तुला. चल, ओ, हळू. तुम्ही गप्पा बसा. लाड करू नका तिचे.
तुम्हाला काय जात आहे? आम्हाला त्रास देतात मग त्या माहितीये का? हळू हळू हळू. तुम्ही उद्या या. ठीक आहे धन्यवाद. ए आई आई काय झालं वहिनीला? आत नेलंय. म्हणजे बाळाला पण नेलंय? कसं आहे बाळ, तू पाहिलंस? अजून झालं नाही राजा, होईल आता. मला वाटलं आत नेलं म्हणजे दोघांना वॉर्डात नेलंय. ए, अरे आई बाबा. कधी होईल का आता? झालं की सांगताल ना व. तू गप राहा बरं जरा. हे डॉक्टर पण ना नुसती तारीख देतात. नेमकी वेळ द्यायला काय होतं यांना? तुझ्या बायकोच्या टायमाला काढायला सांगूया मुहूर्त आपण. आई ती तिकडे आत तडपडतीय आणि तुझी टकळी चालू इथं. गप राहा जरा. आई भवानी, सगळं सुरळीत पार पडू दे ग बाई. माझं केस पेपर देता का? ए आई आई आणखी किती वेळ वाट बघायची ग? मी विचारून येऊ त्यांना. राजा एक मुस्कटात देईन ना तुझ्या. आधीच काळजीनं जीव हल्लक झालाय माझा. अगं पण मी काहीतरी वेगळंच, म्हणजे बाबांबद्दल. त्यांचं काय आता? नाही राहू दे, तू चिडशील. अरे मला बोल की, बाबांचं काय आता? म्हणजे बाबां तू नाही राहू दे ना. गडवा बोलतोस की आय, नाही आय, आता? आय, बोल, आय, आय. बोल. एवढा हट्टच करतेस तर भय बोलून टाक आणि हो मोकळा. उगाच जीवाला घोर. म्हणजे बाबा आणि तू, म्हणजे तू आणि बाबा, तुम्ही दोघं पुन्हा होणार ना आजी आजोबा? भय पण त्याचं काय आता? अगं त्याच तर आहे सगळं. अरे मेल्या नीट समजावून सांग की. आई कधी होणार वहिनीची डिलिव्हरी? नतदृष्ट्या मेल्या. हं? कुसुमचे नातेवाईक, कुसुमचे नातेवाईक. हो आम्हीच. कसा आहे माझा नातू? नात झालीये तुम्हाला, मुलगी झालीये मुलगी. काय? मुलगी झालीये, ती चांगली आहे. ए आई, सिस्टरला विचार ना, आपण जाऊ शकतो का आतमध्ये बछडीला बघायला? जळला मेला. बसून बसून कमरेचा काटा मोडला. पण अवलक्षणीनं शेवटी पोरगीच मारली आमच्या माथ्यावर. त्यापरी झाल्या झाल्या दोघी बी मेल्या असता तर बरं झालं असतं. ए, आई ए आई बरं झालं असतं. अरे काय झालं? एवढं लाडकड केलं, 100च्या वर माणसं जेवून गेली वटी भरणात, पण समजा गेलं शेणात. हॉस्पिटलात गेला होता तुम्ही? सुनबाई झाली मोकळी? झाली की सून मोकळी झाली, पण माझ्या पोरग्याला घातलं बांधून नरकाच्या दारात. अरे पण काय झालं नीट सांगशील की नाही? पोरगी झाली पोरगी. काय? अरे पण तुम्ही तर म्हणत होता समजी लक्षणं पोराची आहेत म्हणून. पोटात चेटकीने आल्या ना की समद खोटं पडतात. ते काय नाही, हिच्या वटीला आदतच पडली या पोरीचा पिंड पोचण्याची. उगी काहीतरी बोल नका, असं काय नसतं. तुम्ही वर तोंड करून बोलू नका असं सांगून ठेवते. किती लेकरं आहेत तो तुम्हाला? आ म्या सांगते तेच खरं आहे. तुमचा वंश कुठला संपतराव थोरात? तुमचा वंश कुठला बरं? माझ्या केदाराच्या तोंडात पाणी टाकणार कुणी बी नाही. तडपडल तडपडल त्याचा जीव. आता रडताय कशा बाई? होईल मुलगा. एवढं काय वय झालं वय दोघांचं? कोण गॅरंटी देणार त्याची? हं? कोण गॅरंटी देणार? पोरगा होईल म्हणून 6-7 पोरींची लाईन लागली आणि त्या पोरीना उजवता उजवता माझ्या पोराच्या हातात येईल भिकेचा वाडगा. आ देवा देवा देवा, कसली फुटक्या नशिबाची पोरगी बांधली रे माझ्या पोराच्या पदरात. आजी काय झालं? आईला कधी आणणार? बाळ आणलं का दवाखान्यातून? चल हो बाजूला. अरे त्या पोरीवर कशाला राग काढताय? अपशकुनी नाही तर काय? हिच्या पाट्यावर भाऊ झाला नसता का? खेणेकरी कुठली अवलक्षणी कार्टी. तू कशाला रडतेस वहिनी? अगं यात तुझा काय दोष आहे? सगळ्यांच्या आनंदावर विरजण पडलंय हिने, म्हणजे मी स्वभावजी. माझ्या घरच्यांना सुखी करण्याचं समाधानी दिलं नाही मला देवीने. वहिनी, सुख फक्त मुलगा होण्यातच असतं का? प्रियांका झाली त्यावेळी किती आनंद झाला होता सगळ्यांना, विसरलीस तू? नाही भाऊजी, माझं दुःख तुम्हाला नाही कळायचं. प्रियांकाच्या वेळेला
आई बाबांच्या आणि यांच्या नजरेत निराशा बघितली होती मी. आणि आता हिच्या वेळेला सगळ्यांचा अपेक्षा भंगच झालाय. सगळे सगळे माझा आणि माझ्या मुलीचा राग राग करणार आहेत. माझी मुलगी असं का म्हणतेस? अगं ती आमची आहे ना. भाऊजी कावगी समजूत काढताय तुम्ही माझी. मला माहितीये ही झाली तेव्हा आई इथेच होत्या, नंतर निघून गेल्या. सध्या पाहायलाही नाही आल्या हिला. नाही अगं ती खरंच नव्हती. मी 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 आधीच पाठवलं होतं ना तिला. मला नर्सने सगळं सांगितलंय. आई आई इथेच होत्या. काय आणि कसं सांगू ग तुला? हे तरी कुठे आले तुमचे भाऊ? दादा राजा, मी तुला न्यायला आलोय. मी येणार नाही. त्या सटवीचं तोंड पाहायचं नाही मला. दादा अरे तुझ्याच बाळाची आई झाली ना ती, मग असं कसं म्हणतोस? बाळाची बाळाची नाही, पोरीची म्हण, पोरीची. दादा मुलगी झाली यात वहिनीचा काय दोष आहे? मग कोणाचा दोष आहे? माझा? दादा वहिनी तिकडे तुझी वाट बघते. तिला किती त्रास झाला याची कल्पना आहे का तुला? चल बघ तिची अवस्था. गपरे गप. वहिनीची बाजू घेतो. तुझ्या वहिनीने मला पोरगा दिला असता ना तर हातावरच्या फोडाप्रमाणे जपलं असतं तिला. त्या आरामीनं मायला पुन्हा पोरगीच दिली. बाजार भवानी. दादा एक शब्द बोलू नकोस. ए तू तुझ्या वहिनीचा दोष कबूल करतो का? बोल. नाही का नाही? कारण ती रडती, नाटक करती म्हणून. अजिबात नाही. ऐकायचंय ना तुला? मग ऐक. मुलगा की मुलगी हे ठरवतो तो नवरा, बायको नाही. ती फक्त मिळालेलं दान आपल्या पोटात पोचते, त्याला जन्म देते, वाढवते. पण तो मुलगा आहे की मुलगी हे तिच्या हातात नसतं. त्यामुळे मुलगी झाली हा जर दोष असेल तर तो दोष फक्त तुझा आहे, तुझा. समजलं? बहिणीला मुलगी झाली याला फक्त तू कारणीभूतच दादा, तू. वय यावेळी बी ताईला मुलगीच झाली. अरे देवा, पण यंदा पोरगीच. असं कसं झालं रे देवा? आता काय खरं नाही आपल्या कुसुम. बाबा कशी आहे रे ती? काय सांगू बाबा, रडून रडून नाक डोळे लाल केलं तिनं. अशा वक्ताला बाईच्या जातीनं रडणं बरं नाही. पाना आटला तर पोरबुकीनं कळमळल. पण हे कसं सांगणार तिला? अहो तिची सासू बाळाचं तोंड न बघताच निघून गेली. केदारराव आलंच नाही. लगपट 2 पोरी झाल्यावर सासरची माणसं बिथरणारच. पोटी पोरगा आल्याशिवाय बाईच्या जन्माला काही अर्थ नाही. हे समज कळतंय ताईला. समस्त थोरातांनी पाठ फिरवली. बाहेरच्या बाहेर डबा देऊन निघून गेले. पोरीचं तोंड पण बघितलं नाही कोणी. अरे देवा, एक पोरगा टाकला असतं माझ्या पोरीच्या वटीत तर माझी पोरगी पुत्रवती झाली असती. तिच्या सवाशीनपणाला डाग लावलास र, डाग लावलास. अरे केदाराला म्हणजे बाळ बाळंती आली दिसती. आउट आउट आउट. भाकर तुकडा आणा. आली का पिढा? तुम्ही गपरावा हो. अरे पण काही वाळून टाका ना काही. इथवर आली ना चालत निलाजरी. आता बस म्हणावं आमच्या छाताड्यावर कुळबुडवी. अरे पण भाकर तुकडा पोरीला कशाला वळायचं? कुणाची नजर लागणार आहे तिला? आई आपलं बाळ पहिल्यांदाच घरी येते. तिला असंच कसं घेऊन येऊ? चल गे, नाटक करू नकस. गपगुमान आतमध्ये चल आणि कामाला लाग. चल. एखादी असती ना तर दवाखान्यातच हे गटुडं ठेवून आली असती. नाहीतर काय. कशाला त्या अवलक्षणीला घरी आणली कुणास ठाऊक. येताना रस्त्यामध्ये नालं गटार हिरी काही लागलं नाहीत वाटतं. आता 4-5 दिवसाचं धुणं राहिलेलं आहे. ते बिछाने गोधड्या बिदड्या धुवून टाका म्हणा. होय, माझी गोंगडी बी आहे. अगं बोलतस का तू? अरे तू नाही सांग. मी काय सांगणार? आई बोलते बरोबर आहे. तुम्ही घबरावा. आई बरोबर आहे का? ए माझा भविष्य वाढवू शकलेलास ना
मग आता मोलकरीण म्हणून घरामध्ये राहायचं तर राहा, नाही तर चालायला लागचल. इथं राहायचं नसेल ना तर मसनात जा आणि तोंड काळं कर म्हणावं. आणि तर राहायचं असेल ना तर ताटात पडेल ते 2 वेळा गप गुमान जेवायचं. हा, आणि भाकर तुकडा वाळून घ्यायला पोरग्याच्या आईचं नशीब लागतं, पुत्रवतीचं नशीब, कळलं? आधी मोठी वाळून घ्यायला. छकुली, देवाच्या तीर्थापेक्षाही पवित्र अशा आईच्या आसवाने मी तुझं आपल्या घरात स्वागत करते. इथे जे मिळेल ते गोड मानायचं, तक्रार करायची नाही, आईच्या दुधाची लाज राखायची. थांब वहिनी, तशीच उभी राहा. हे आले जीनसच्या पॅन्टीतले कालेजात जाणारे 150 आणे. ज्या कुटुंबाची लाज राखायची त्या घरातही संस्कार आहेत हे कळू दे त्या छोट्या जीवाला. भरल्या घरात बाळ बाळंतिणीवरून अन्न पाणी ओवाळून टाकणारा जगातला पहिला पुरुष होण्याचा मान मिळू दे मला. आई गेल्यानंतर मावशीनं जगवलेला मुलगा आहे मी. बापानं पाठ फिरवल्यानंतर काका मायेच्या पंखाखाली घेतो हे दाखवून देईन जगाला. तिच्या येण्यानं बाकी कोणी नसेल, पण तिचा हा काका मात्र जाम खुश झाला. बघ बघ, तुझ्यासारखा आहे ना छान छान. पिऊ, रडली नाही ना बाळा? ही नाही, ही कुठे रडते, तूच रडतेस. जा, माझं सगळं काम आटपलंय, तू आतमध्ये जाऊन खाऊन घे. उठ, उठ, उठ. नको, मी बाळाशी खेळते. बघ कशी असते ती. ही का असते एवढी? बघ किती असते ती. कारण ती या जगात नवीन आली आहे, तिला माहीतच नाही हे जग कसं असतं, म्हणून हसते. म्हणजे नशीबवान आहे. कप चक्क माझ्या समोर 4-4दा उठायला आला असतो. गप रे, चहा पी. माझ्या चहात साखरच नाहीये. रोजचं आहे तुझं हे. आता जगातला सगळा गोडवा तुझ्याकडे. आमचा चहा कसा बरं गोड होणार? इतक्या टेन्शन मध्ये तुला हे सगळं कसं सुचतं? आता बस विचार करत. कालपासून खूप विचार केलाय. आई असं वागेल वाटलं नव्हतं. मावशींचं हे असं वागणं, भाऊजींचीही साथ नाही. कसं होत असेल रे ताईला? प्राची, असे उसासे टाकून आणि डोळ्यात पाणी आणून काही होत नाही. टेन्शन घेतल्याने विचार करण्याची शक्ती कमी होते. प्राची, आपल्याला मार्ग काढायचा यात. वादळातून मार्ग काढणं इतकं सोपं नसतं. छोड या. माणसात हिम्मत असेल ना तर कठीण काहीच नसतं. वादळ, वारा, पाऊस यापासून वाचण्यासाठी डगमगत्या घरट्यांचा आधार शोधतात ते चिमणे आणि कावळे. गरुडाच्या पंखात बळ असतं. पावसाचा काळा ढग भेदून तो उंच आकाशात भरारी घेतो. मीही दुःखाचा हा काळा ढग भेदून सोनेरी उन्ह घेऊन येईन माझ्या पंखात भरून. बाप रे राजा, कविता करतोयस? ही कविता नाही, माझा आत्मविश्वास आहे. आणि त्यासाठी मला तुझी साथ हवी आहे. प्राची, विश्वास तेव्हाच खरा होतो जेव्हा त्याला आशेची साथ मिळते. देशील ना मला साथ? मी तुझीच सावली आहे. जिथे जाशील तिथे तुझ्या भोवती असेल. आणि अंधार पडला तर तुझ्यात मिसळून जाईल. उद्या पुन्हा तुझ्या पायाखालचं ऊन शंभायला तयार आहे. अगं कुसमे, अगं चान म्हटलं तर तुला.
आई आई लवकर ये, ही बघ रडते. आई ये ना लवकर ये. अगं बघ ना पिऊ, सांभाळ तिला. अगं बोलवलं ती की काय तुझी येणार आता आपली. छान लवकर आले आले. आपण खेळूया. ठेवी तर. अगं तू किती रडतेस, ऐकत का नाहीयेस माझं? अरे तेव्हा मी भाजी- तुला बाहुली देऊ का? मग काय देऊ तुला? अगं थांब ना गं रडायची. ती बघ अगं, चहामध्ये आली. साखर तुझा आता बाप आपण खाणार का? असं खेळायला हा? येईल ना? अगं, पोरात आता भीक लागली चला, बाई. खेळूया. अरे देवा. आई ही रडायचं थांबत नाहीये ग, तू घे ना हिला. तू गप्प आहेस ग. अरे देवा 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 अरे अरे केदारा केदारा अरे ये रे बाबा लवकर खाली अगं काय केली या छटवीनं अरे बघ रे काय झालं ते देवा देवा अगं मरायचंच होतं तर अंगावर निदान राखेल तरी ओतून मरायचं होतंस आणि हा काय तमाशा लावलाय अहो काही नाही हो, चुकून मी आईना चहा. शेवटी माझ्यावर बालन टाळलं तुझ्या बायकोनी अगं मनात तरी काय होतं तुझ्या अहो काही म्हणत नव्हतं माझ्या, असं चुकून. अहो 2 पोरांना सोडून भरावं असतं तरी कसं वाटेल मला. त्या दोघींना बी नाही सांग तिला आणि काळं कर आई कुठे जाऊ मी? हा कुठं बी जा रेल्वेच्या लाईनीवर जा नाही तर गळ्यात धोंडा बांधून इरी तुडी घे चालली की ना अहो, तुम्ही ते सांगा ना आई ना. पदराला आग लावून घेताना मला विचारलं होतंस काय पोटक्यांना शिबाशी कुठली मी नाही हो चुकून. अहो, हे बघ माझं ऐका तरी जा हवं तर तुझ्या बापाकडे निघून जा समजलीस आजपासून हे घर तुझं नाही या घरात तुझा काडीचा बी अधिकार नाही ए काका इकडे ये जाताना तुझ्या दोन्ही काकांना मी घेऊन जा जातेस की नाही चालली की नसते चालली